गुड मॉर्निंग क्लास. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो इंग्लिशच्या या लेक्चरमध्ये. आजचं जे लेक्चर आहे ते मागच्या लेक्चरशी मिळतं जुळतं लेक्चर आहे, कारण की या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ग्रामर आणि ग्रामरमध्ये येणारे टेन्सेस, ज्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो. कदाचित तुम्हाला आठवत असेल, मागचं जे 20 मिनिटाचं लेक्चर मी घेतलं होतं त्यामध्ये 3 प्रमुख काळ मी तुम्हाला सांगितले होते. ज्याप्रमाणे पहिला येतो पास्ट, दुसरा येतो प्रेझेंट आणि तिसरा येतो फ्युचर. तर पास्टला आपण काय म्हणतो? भूतकाळ. प्रेझेंटला म्हणतो वर्तमान काळ आणि फ्युचरला म्हणतो भविष्यकाळ. जो काळ पुढे येणारा असतो तो भविष्यकाळ असतो. आपण बघतो भविष्य लोक काही सांगतात. जे लोक भविष्य सांगतात त्यांना काय म्हणतात? त्यांना इंग्लिशमध्ये प्रॉफिट म्हणतात. ते काय करतात तर भविष्यवाणी करतात एखाद्या प्रकारची, किंवा 2025 साली ही गोष्ट होईल. तर मग तो काळ झाला तुमचा फ्युचर टेन्स, म्हणजे काय झाला? भविष्यकाळ. त्यानंतर प्रेझेंट टेन्स, तुमचा वर्तमान काळ काय आहे? तुम्ही सध्याच्या जीवनात काय करून राहिले, हा तुमचा कोणता काळ आहे? तर वर्तमान काळ आहे. आणि पास्ट टेन्स म्हणजे काय? तुमचा मागे गेलेला काळ, म्हणजे आपण ज्याला भूतकाळ म्हणतो. भूतकाळ काळावर म्हणायचं भूतपूर्व, म्हणजे काय? तर ऑलरेडी जो घडून गेलेला आहे असा होतो, म्हणजे कालचा दिवस, त्या आधीचा आठवडा, त्या आधीचा महिना, हे सगळे कशात येतात? हे भूतकाळामध्ये येतात. आणि त्यानंतर येतो फ्युचर म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो? भविष्य काळ, जो आपल्याला कोणालाही माहित नसतो. आपल्याला भविष्य काळ स्वतः बनवावा लागतो, तेव्हा तो त्या ठिकाणी बनतो. पुढे जाऊन काय व्हायचं आहे, उद्या जाऊन आपल्याला काय व्हायचं आहे, यावर जे डिसिजन असते त्याला आपण म्हणतो भविष्य काळ. यानंतर आपण पाहिलं होतं की प्रेझेंट टेन्स पासून मी सुरुवात केली होती मागच्या 20 मिनिटाच्या लेक्चरला, तुम्हाला आठवत असेल. त्यामध्ये मी तुमचं काय घेतलं होतं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे प्रमुख आहे. हे काय आहे? तर हे प्रमुख टेन्सेस आहे. यामधले हे मेजर टेन्स आहे, हे मेजर काळ आहे. तर यापुढे मी तुम्हाला सांगितलं होते मायनर, यांचे सब टेन्सेस पडतात. यांचे काय पडतात? तर उपकाळ आपण ज्यांना म्हणतो. तर उपकाळ हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर ते असतात 4, ज्यामध्ये येतात सिंपल, दुसरा येतो कंटिन्युअस, तिसरा येतो परफेक्ट आणि चौथा येतो परफेक्ट कंटिन्युअस. तर या प्रकारचे हे जे सगळे आहे, हे काळाचे 4 मायनर टेन्स आपण ज्यांना म्हणतो, उपप्रकार पडून राहिले. मेजर टेन्स जे आहे, मेजर काळ जे आहे, हे 3 प्रकारचे आहे. तुम्ही बघू शकता पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आणि या 3 याचे प्रत्येकी पास्टचे 4 प्रकार पडतील, प्रेझेंटचे 4 प्रकार पडतील आणि फ्युचरचे सुद्धा 4 प्रकार पडतील. तर अशा प्रत्येकी एका काळाचे 4 प्रकार पडतात. मला माहित आहे ज्यांचं झालेलं नसेल, ज्यांना माहित नाही काळ काय असतात किंवा टेन्सेस काय असतात इंग्लिशमध्ये, त्यामुळे मी मुद्दामून हे लेक्चर मराठीमधून घेऊन राहिलो, ज्यामध्ये मी 90% मराठीचा वापर करणार आहे, 80 to 90%. तर या ठिकाणी तुम्ही जर कधी लक्ष देऊन ऐकलं किंवा लक्ष देऊन पाहिलं तर हे अतिशय सोपं आहे. हे प्रकरण अतिशय सोपं आहे, पण एका दिवसात घेण्यासारखं नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा हा क्लास 20 ते 25 मिनिटाचा घेणार आहे. तर या क्लासमध्ये मी काय शिकवणार आहे, तर कोणत्या ठिकाणी काय गोष्ट वापरायची, याची मागच्या वेळेस मी वर्तमान काळानं सुरुवात केली होती, याची मी प्रेझेंट टेन्सनं सुरुवात केली होती. त्यामुळे वर्तमान काळापासून सुरुवात करू. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी तुम्ही पहिला टेन्स काय लिहिला? यू रोट हिअर पास्ट टेन्स, आय रोट हिअर पास्ट टेन्स. पण क्रोनॉलॉजिकल गेलो तर आपल्याला आधी पास्टचा ऑब्झर्वेशन करावं लागेल, त्यानंतर मला तुम्हाला प्रेझेंट शिकवावं लागेल, त्यानंतर फ्युचर शिकवावं लागेल. शिकवण्याच्या विधीमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर आपण सध्या जे जीवन जगून राहिलो त्याचा वापर सगळ्यात पहिल्यांदा केला तर तो मुलांना शिकायला सोपा जातो आणि मला सुद्धा शिकवायला तो सोपा जातो. दॅट्स वाय तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी. त्यानंतर तुम्हाला या सगळ्याची पार्श्वभूमी समजावी, बॅकग्राऊंड समजावं, तुम्हाला हे डेली यूजमध्ये करता यावं, तुम्हाला पुस्तकात लिहिलेलं वाक्य हे समजून घेता यावे, यासाठी मी तुम्हाला प्रेझेंट टेन्स हा सगळ्यात पहिले शिकवणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आता बघा की मी तुम्हाला प्रेझेंट टेन्स कशा प्रकारे शिकवतो. नाही समजला तर तुम्ही मला विचारू शकता. युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला एक कमेंट टाका आणि
हे जे आहे सिंपल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस यापैकी हे दोन आज आपण घेणार नाही आहोत. तर फक्त सिंपल आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स याचा आपण आज वापर करणार आहोत किंवा आज आपण ते शिकणार आहोत. मला असा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मी ग्रामर शिकवलेला आहे, जेव्हा जेव्हा मी टेन्सेस हा भाग शिकवलेला आहे, त्यावेळेस मला समजलं की आय ऑल्सो टॉट समथिंग अँड आय ऑल्सो लर्न समथिंग. मी जेव्हा जेव्हा मुलांना शिकवतो, जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो, काही काही गोष्टी तेव्हा मला समजते की अरे यार ही गोष्ट आपण सुद्धा कधी कधी लक्षात ठेवत नाही. ॲज अ टीचर माझ्या काही गोष्टी लक्षात राहत नाही, काही गोष्टी निसटून जातात. त्यामुळे त्या ठिकाणी काय होते, मला त्या गोष्टी पुन्हा अभ्यासायला तुमच्या माध्यमातून भेटतात. त्यामुळे या ठिकाणी तुमच्यासोबत मी सुद्धा नवीन नवीन गोष्टी यातून घेत असतो आणि तुम्हाला त्या प्रेझेंट करत असतो, तुम्हाला त्या शिकवत असतो. तर आता या ठिकाणी मेन टेन्स मी घेऊन राहिलो प्रेझेंट टेन्स, आपण ज्याला मेजर टेन्स म्हणतो, याला म्हणतो आपण वर्तमान काळ. आणि वर्तमान काळ काय असतो, तर वर्तमान काळ हे तुमचं वर्तमान दाखवतो, आज होणारी क्रिया दाखवतो. तुम्ही प्रेझेंट, आपल्याला माहिती आहे प्रेझेंट म्हणजे काय, एखादा व्यक्ती प्रेझेंट असणे म्हणजे त्या ठिकाणी तो हजर असणे. तुम्ही या क्षणी, आताच्या क्षणी जे काही करून राहिले, जे काही करून राहिलेले आहात, त्या सगळ्या गोष्टी जीवन जगतानीच्या येणाऱ्या या तुमच्या प्रेझेंट टेन्स आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला शिकवून राहिलो, मी तुम्हाला थोडक्यामध्ये प्रेझेंट टेन्सचे 4 टेन्स एकसाथ सांगितले होते मागच्या 20 मिनिटाच्या लेक्चरमध्ये. तुम्ही ते लेक्चर युट्यूबला बघू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता. ते आजही सिंपल इंग्लिश क्लासरूम या चॅनलवर अवेलेबल आहे. तर या ठिकाणी वर्तमान काळ हा जो आहे, वर्तमान काळाचं जर कधी आपण रूप पाहिलं तर वर्तमान म्हणजे आता सध्या तुम्ही काय करून राहिलेले आहात, तुम्ही काय क्रिया पूर्ण केलेली आहे, तुम्ही काय करत आहात, तुम्ही रोज काय करता आणि तुम्ही काय करायला सुरुवात केलेली आहे, जी गोष्ट पुढे जाऊन संपणार आहे. या चारीमध्ये जो काही टेन्स येतो, जो काही काळ येतो, तो काळ काय असतो, तर प्रेझेंट टेन्स असतो. आता सगळ्यात पहिले प्रेझेंट टेन्स मध्ये कोणता मायनर प्रेझेंट टेन्स येतो, सगळ्यात पहिला उपकाळ कोणता येतो, उपप्रकार कोणता येतो टेन्सचा, तर हा येतो सिंपल. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण या ठिकाणी बघून राहिलेलो आहे. तर यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही म्हणाल सर सिंपल म्हणजे व्हॉट इज अ सिंपल. सिंपल म्हणजे साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ आपल्याला माहिती आहे, आपण मेन टेन्स कोणता घेऊन राहिलो, तर आपण मेन टेन्स हा प्रेझेंट टेन्स घेऊन राहिलो आज या हिच्यात. आणि या टेन्स मध्ये सुद्धा फक्त सिंपल आणि कंटिन्युअस हे दोनच टेन्स घेऊन राहिलो. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज न होण्यासाठी मी बाकीच्या गोष्टी खोडून टाकलेल्या आहे फळ्यावरून, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज व्हायला पाहिजे नाही. तर याप्रमाणे मी पूर्ण बाकीच्या इतर गोष्टी ज्या काही कामाच्या ते खोडून टाकलेल्या आहेत. मेजर टेन्स मध्ये मी वर्तमान काळ घेऊन राहिलो, मायनर टेन्स मध्ये मी त्याचा सिंपल आणि कंटिन्युअस हे दोन प्रकार मी घेणार आहे. सिंपल म्हणजे साधा वर्तमान काळ आणि कंटिन्युअस म्हणजे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ मी घेणार आहे. तर बघा आता साधा वर्तमान काळ, आता साधा म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ साधा. साधा हा शब्द कावर वापरायचा, सिंपल हा शब्द कावर वापरायचा, तर सिंपल टेन्स आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्या टेन्स मध्ये डेली आपण ज्या काही गोष्टी करतो, ज्या काही सवयी आपल्याला आहेत, त्या सगळ्या सवयीची नोंद घेणारा हा काळ आहे. की तुम्ही दर दिवशी एव्हरीडे लाईफ मध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्या सगळ्याच्या सगळ्या समावेश या टेन्स मध्ये होतो. याला साधा वर्तमान काळ असं म्हणतात. मागच्या लेक्चर मध्ये मी एकसाथ 4 काळ तुम्हाला लिहून दिले होते, त्याची एंडिंग लिहून दिली होती. किंवा सिंपल म्हणजे काय, कंटिन्युअस म्हणजे काय, परफेक्ट म्हणजे काय आणि परफेक्ट कंटिन्युअस काळ म्हणजे काय, वर्तमान काळ म्हणजे काय ते लिहून दिलं होतं. तर त्यामुळे या साध्या वर्तमान काळाचा वापर करताना आपल्याला रोजचे दिवस लक्षात घ्यावं लागतात आणि रोजच्या घडणाऱ्या घडामोडी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ मी शिक्षक आहे, तर मी रोज काय करणार, मुलांना शिकवणार. तर मग मराठीमध्ये म्हणताना मी काय म्हणणार, मी मुलांना शिकवतो, मी विद्यार्थ्यांना शिकवतो. यस, मी विद्यार्थ्यांना शिकवतो. तुम्ही मुलं आहे, तुम्ही विद्यार्थी आहे,
व्हॉट डू डू इन युअर एव्हरीडे लाईफ. तुम्ही प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनामध्ये काय करणार, तर तुम्ही रोज शिकणार. तर मग एक विद्यार्थी म्हणून तुम्ही काय म्हणणार, सर मी रोज शिकतो, मी रोज शिकतो. तुमची आई घरामध्ये काम करणारी एक व्यक्ती आहे, जिला कोणत्याही प्रकारची नोकरी नाहीये, ती काय आहे, हाऊस वुमन आहे. तर अशी स्त्री काय करणार, तर घरामधले कामं करणार, स्वयंपाक करणार, कुकिंग करणार. तर मग आपण काय वापरू की माझी आई घरामध्ये काम करते, वडील नोकरीला आहे, तर बाबा रोज ऑफिसमध्ये जातात. तर त्या गोष्टीचा आपण कसा संबंध लावणार की माझे बाबा रोज ऑफिसमध्ये जातात, बँकेमध्ये जातात, शाळेमध्ये जातात, कारण की ते टीचर आहेत, ते मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे तर या सगळ्या गोष्टींचा वापर जो काळ करतो किंवा ज्या काळामध्ये आपल्याला करावा लागतो ऍज अ स्टुडंट म्हणून, ऍज अ स्पीकर म्हणून, त्यावेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून या ठिकाणी एव्हरीडे लाईफ सिच्युएशन एव्हरीडे लाईफ सिच्युएशन म्हणजे प्रत्येक दिवशी जे काही वर्क आपण करतो, एव्हरीडे लाईफ सिच्युएशन ऑर वर्क वी डू, आपण करतो, ते सगळे काय झाले इज सिंपल टेन्स. ते आपल्याला कशामध्ये लिहावं लागतात, तर सिंपल टेन्स मध्ये ते लिहावे लागतात. ते एव्हरीडे मध्ये जे काही गोष्टी आपण करतो, जो काही प्रोफेशन आपण निवडलेला आहे त्यानुसार आपण काम करतो, जे काही इतर कामं करतो की जे आपल्याला करावे लागतात, ते सुद्धा आपल्याला प्रत्येक दिवशी करावे लागणारे कामं या सिंपल टेन्स मध्ये वापरावे लागतात. मराठी असो, इंग्लिश असो, गुजराती असो, चायनीज असो, हिब्रू असो, त्या त्या भाषेमध्ये हा टेन्स याच्यासाठीच वापर केला जातो. तर उदाहरणार्थ मी पेपर वाचतो, कारण की माझ्या घरी रोज पेपर येतो, त्यामुळे मी वृत्तपत्र, वर्तमानपत्र वाचतो. दुसरी गोष्ट मी फळा पुसतो, कारण की माझी ड्युटी आहे, दॅट इज माय ड्युटी, मला ती करावी लागणार आहे. मी मुलांना लिहून देतो, कारण की दॅट इज माय ड्युटी. तर आपल्याला ड्युटीज आहे, त्या ज्या काळातून दिसून येतात, तो सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर या ज्या नैसर्गिक क्रिया होतात, ज्या काही निसर्ग घडून आणतो, त्या सुद्धा कोणत्या क्रिया आहेत, तर त्या सुद्धा साध्या वर्तमान काळात वापरल्या जाणाऱ्या क्रिया आहेत. ज्याप्रमाणे सूर्य कोणत्या दिशेने उगवतो, सूर्य हा पूर्व दिशेने उगवतो, बिकॉज इट इज हिज डेली ड्युटी, कारण की ही त्याची डेली ड्युटी आहे. त्यानंतर तो कोणत्या दिशेनं मावळतो, तर तो पश्चिम दिशेला मावळतो. तो सेट कुठे होतो, तर पश्चिम दिशेला. त्यानंतर जर तुम्ही 10वी मध्ये असाल तर मी 10वीची परीक्षा देतो, कारण की यावेळेस तुम्ही ते देऊन राहिलेले आहात. तर अशा प्रकारच्या डेली ड्युटीज, डेली हॅबिट. समजा एखाद्या लहान मुलाला माती खायची हॅबिट आहे, तर आपण काय म्हणणार की लहान मुलगा माती खातो, कारण की रोज त्याला ती खायची हॅबिट आहे. आपण रोज भाकरी खात असू, तर मी रोज जेवणामध्ये 2 भाकऱ्या खातो किंवा 2 भाकरी खातो. तर याप्रमाणे हे सगळे शब्द प्रत्येक दिवशी एव्हरीडे लाईफची सिच्युएशन जे असतात, जे काही वर्क असतात, जे काही कामं असतात, ज्या काही आपल्या ड्युटीज असतात, त्या सर्वच्या सर्व कोणत्या टेन्समध्ये लिहायच्या असतात, तर त्या सर्वच्या सर्व आपल्याला साध्या वर्तमान काळात लिहायच्या असतात. त्यानंतर ह्या ज्या काही युनिव्हर्सल थिंग्स घडतात, ज्या काही या पृथ्वीभोवती घडणाऱ्या, युनिव्हर्समध्ये घडणाऱ्या थिंग घडतात, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला लिहायच्या असतात. तर यासारखं सिंपल टेन्स हा खरोखर शिकायला इझी आहे, शिकायला सिंपल आहे. त्यामुळे मी याच्यापासून सुरुवात केली की सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रत्येक टेन्सला सिंपल शब्द लागणार आहे, म्हणजे सिंपल पास्ट सुद्धा येईल, त्यानंतर सिंपल फ्युचर येईल. पण सिंपल प्रेझेंट का बरं, कारण की आपण सध्या जगून राहिलो, या लाईफ मध्ये आपल्याला जगायचं आहे. सपोज आज क्रिकेट मॅच आहे, मी क्रिकेट पाहतो, हे त्या लाईफचं उदाहरण झालं. आपली हॅबिट आहे, ते क्रिकेट खेळतात, कारण की ते त्यांचं प्रोफेशन आहे, त्यांनी ती नोकरी निवडलेली आहे की ते क्रिकेट खेळायचं आहे. तर याप्रमाणे या ज्या गोष्टी आहे, रोज आपल्याकडे पेपर येतो, कारण की ती हॅबिट आहे, त्या व्यक्तीची ती नोकरी आहे, त्यामुळे तो टाकतो, त्यामुळे तो येतो, त्यामुळे तो वाचतो, त्यातून आपण काही ना काही घेतो. तर बघा आता या सगळ्यांच्या शेवटी मी तुम्हाला काही खास शब्द सांगितले होते, ज्याप्रमाणे मी पुस्तक वाचतो, मी पुस्तक
वाचतो, ती स्वयंपाक करते, ते शिकवतात, आम्ही खेळतो. हे सगळे जे आहे हे वापर केलेले आहे. यामध्ये तुम्ही वर्ब पहा. वर्ब म्हणजे वाक्याची क्रिया पूर्ण करणारा एक शब्द असतो, ज्याच्याशिवाय वाक्याची क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. तो वर्ब जे आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शिकलेलो आहे. सिंपल इंग्लिश क्लासरूम नावाचं चॅनल आहे, त्यावर तुम्ही जाऊन बघू शकता. मी पुस्तक वाचतो, ती स्वयंपाक करते, ते शिकवतात आणि आम्ही खेळतो. यामध्ये तुम्हाला बेसिक जेव्हा हा वर्ब असतो, ज्याच्या शेवटी आपण मराठीमध्ये ने वापरतो, बेसिक जे रूप आहे वर्बचं ते मराठीमधलं कसं राहते, ने. खेळणे, पोहणे, उड्या मारणे, त्यानंतर लाड करणे, भाजी करणे, त्यानंतर झोपणे, उठणे, बसणे, खरुणे, लिहिणे, पाटीवर लिहिणे, फळ्यावर लिहिणे, पुस्तक वाचणे, कादंबरी लिहिणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे या कशानं काय आहे, ते वर्ब आहे, या क्रियापद आहे. क्रियापदाशिवाय कोणत्याही प्रकारचा वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, ह्या वर्बचे रूप बघितले, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येकाची एंडिंग जी झालेली आहे, वर्बची जी एंडिंग झालेली आहे ती कोणत्या शब्दावर झालेली आहे, तो, ते, त किंवा तात, ते शिकवतात आणि आम्ही खेळतो. तर बघा आता एखादी स्त्रीबद्दल आपण विधान केलं, एखाद्या मुलीबद्दल विधान केलं, तर त्याची एंडिंग ते वर होईल. ती स्वयंपाक करते, ती झाडते, ती त्या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास करते, तर या ठिकाणी ते न एंडिंग होईल. त्यानंतर मी जर कधी म्हटलं तर मी पुस्तक वाचतो, मी डेस्क उचलतो, मी फळ्यावर लिहितो, ते म्हटलं ते अनेक लोक जरा किंवा मराठीमध्ये मोठ्या व्यक्तीला आदरपूर्वक ते म्हणतात. माझे वडील आहेत, ते काम करतात किंवा ते शिकवतात, तातनं ती एंडिंग झालेली आहे. आणि आम्ही, आपण सगळे खेळतो, तर आता बघा या ठिकाणी याचा वापर कसा करायचा इंग्लिशमध्ये. आपल्याला इंग्लिशचं उदाहरण देतो मी तुम्हाला, कशा प्रकारे आपल्याला वापर करायचा आहे. तर ते, तो, तात, ते, तो, तात. तर यानं तुमच्या मराठी वाक्याचं एंडिंग होईल सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आणि त्यानंतर बघा तुम्ही इंग्लिशमध्ये हे वाक्य तयार करताना याचं जे फॉर्मेशन आहे, याचा जो फॉर्म्युला आहे तो असा येतो, सब्जेक्ट प्लस V1. V1 म्हणजे वर्बचं पहिलं रूप. आता सुरुवातीला लिहून देताना तुम्हाला तो पूर्ण लिहून देतो, सब्जेक्ट प्लस वर्ब, यस प्लस, याला ऑब्लिक आहे, ऑब्लिक, यस प्लस ऑब्जेक्ट. आता बघा सब्जेक्ट म्हणजे काय असू शकतो, एखादं नाव नसू शकते, एखादा ॲनिमल असू शकतो, याशिवाय सब्जेक्ट असू शकत नाही. तर सब्जेक्ट मध्ये आपण पहिलं वाक्य घेऊ, मी पुस्तक वाचतो. तर आता मी, आय, तर आपल्याला माहिती आहे की आयच्या नंतर इंग्लिशमध्ये शब्दाच्या नंतर किंवा सब्जेक्टच्या नंतर त्या ठिकाणी वर्ब येत असतो, हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब त्या ठिकाणी येत असतो. त्यामुळे आय रीड अ बुक, मग आय रीड, एकच पुस्तक आहे ना, त्यामुळे अ बुक, आय रीड अ बुक. त्यानंतर ती, शी कुक्स, स्वयंपाक करते. या पूर्ण वर्बसाठी, या पूर्ण क्रियापदासाठी मराठीमध्ये स्वयंपाक करते हे लावावं लागते, पण आपल्याला इंग्लिशमध्ये फक्त इतकं लिहावं लागते. त्यानंतर ते शिकवतात. मग या ठिकाणी ते म्हणजे काय, तर ते म्हणजे दे, TEACH, दे टीच. त्यानंतर आम्ही खेळतो, मग आम्ही म्हणजे काय, तर वी प्ले, तर आता बघा याच्यामुळे आम्ही क्रिकेट खेळतो म्हटलं
तर क्रिकेट. ते शिकवतात. दे टीच इंग्लिश. इंग्लिश हे काय आहे, ते सामान्य क्रियापद नाही, हे प्रॉपर नाऊन आहे, हे विशेष नाऊन आहे. काय आहे तर नाम आहे, विशेष नाऊन असल्यामुळे दे टीच इंग्लिश सब्जेक्ट. तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला सगळे क्रियापद दिसतील की कोणत्या प्रकारचं क्रियापद कुठं वापरलेलं आहे. तर आता सब्जेक्ट काय घेतलेला आहे, आय, शी, दे, वी, सगळेच्या सगळे या ठिकाणी काय घेतलेले आहे, प्रोनाउन घेतलेले आहे. आता राम जर कधी टाकलं किंवा ऋतू हा शब्द आपण या ठिकाणी टाकू की ऋतू, त्या ठिकाणी उदाहरण नाही घेतलेलं मी. ऋतू प्लेज. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी यचा प्रत्यय का बरं लागला, कारण की प्रत्येक ग्रामरच्या फॉर्मेशन मध्ये रूल असतात, रेग्युलेशन असतात, कंडिशन्स असतात. त्यामुळे आपल्याला समजते की कोणता टेन्स आपण वापरून राहिलेलो आहे आणि त्यामुळे यस लावायचा की काय लावायचा, कुठे यस लावायचा नाही, कुठे यस लावायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी काही गोष्टी लक्षात घ्या की याचा जसं मी भाषांतर यामध्ये इंग्लिशमध्ये केलेलं आहे. तर मी पुस्तक वाचतोला आपण काय म्हणू तर आय रीड अ बुक. ते पुस्तक वाचून राहिलं त्यामुळे अ लावायचा त्याच्या पुढे. तर आय रीड अ बुक, आय रीड अ नॉवेल, आय रीड अ स्टोरी, आय रीड अ न्यूजपेपर. शी कुक्स. ती स्वयंपाक करते, ती भाजी चिरते, ती पेपर फाडते, ती मोबाईल बघते. दे टीच इंग्लिश. वी प्ले. त्यानंतर ऋतू प्लेज. ऋतू खेळते. तर याप्रमाणे हे जे उदाहरण आहे, हे जे फॉर्मेशन मी तयार केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी शब्द दिसतील की आय रीड हे क्रियापद आलं, अ बुक हे ऑब्जेक्ट आलं. ऑब्जेक्ट म्हणजे काय की एखादा त्या ठिकाणी आपण याला काय म्हणतो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, नाम आणि कर्तरी काही ना काही घेतलेलं असतं प्रमाण. तर त्यामध्ये तुमची क्रिया कशावर चालू आहे, तर तुम्ही काय वाचून राहिले, तर तुम्ही पुस्तक वाचून राहिले. तुम्ही काय वाचून राहिले, पुस्तक वाचून राहिले. या ठिकाणी आपल्याला काही सांगायचं नाही आहे, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला कर्म घ्यायचं नाही. अशा वेळेस फक्त लिहायचं आय रीड. मी वाचतो, पण काय वाचतो, काही ना काही वाचतो. मग लेटर असू शकते, नॉवेल असू शकते, न्यूजपेपर असू शकते किंवा बुक असू शकते. पण या ठिकाणी मी काय लिहिलं, मी पुस्तक वाचतो त्यामुळे मी या ठिकाणी घेणार अ बुक. बुक. त्यानंतर शी कुक्स, ती स्वयंपाक करते. दे टीच इंग्लिश. या ठिकाणी मी काय लिहिलं, ते शिकवतात बस. दे टीच. वी प्ले, आम्ही खेळतो. आणि ऋतू प्लेज. ऋतू प्लेज. तर आता या ठिकाणी तुम्ही पहिले लिहून घ्या की कशाला काय म्हणतात, कोणते नाऊन आहे, कोणते प्रोनाऊनचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. हे फॉर्मेशन जसल्या तसं ठेवतो मी आणि तुम्हाला मराठीमध्ये लिहून देतो. करता प्लस वर्ब म्हणजे क्रियापद, याला काय लागू शकतो, यस लागू शकतो कधी कधी. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता मी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मराठीमधून शिकवून राहिलो त्यामुळे मी तुम्हाला फॉर्मेशन सुद्धा मराठीमध्ये घेऊन दिलेलं आहे. तर मग आय म्हणजे मी, सर्वांना माहिती आहे. यू म्हणजे तू किंवा मराठीमध्ये आलं तर तुम्ही. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तू किंवा तुम्ही. त्यानंतर वी म्हणजे आपण किंवा आम्ही. त्यानंतर दे. दे म्हणजे ते. आता एक वचनी पहा कोणचे आहे. एक वचनामध्ये येते ही. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. थोडं या ठिकाणी दिसून नाही राहिलं, एक मिनिट. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते त्या ती. ते त्या ती किंवा आपण याला हाही म्हणतो. हा ही हे. इट इज डॉग, हा कुत्रा आहे. प्राण्यासाठी एक खास करून शब्द वापरतात. आणि शेवटचा एक कोणत्याही प्रकारचं नाम, ज्याप्रमाणे मी घेतलं होतं ऋतू हे नाव घेतलं होतं की ऋतू. ते याप्रमाणे हे काय आहे, ते सर्व प्रोनाउन्स आहे आणि हे प्रॉपर नाऊन आहे. काय आहे, प्रॉपर नाव आहे, कोणत्या तरी व्यक्तीचं खास नाव आहे. तर हे सगळे वापरून
तुम्ही या ठिकाणी वाक्य तयार करू शकता कोणत्याही काळाचा. फक्त इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील की आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा मराठीमध्ये तुम्ही, वी म्हणजे आपण किंवा मी, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते त्याची किंवा हा ही हे. हा ही हे आपण याला काहीही म्हणू शकतो. आपण याला काही म्हणू शकतो. आणि ऋतू म्हणजे आपलं नाव त्या ठिकाणी घ्यायचं की विशाल, दत्ता किंवा राम, श्याम, अजून एखादं नाव त्या ठिकाणी ऋषिकेश, आनंद, विपुल, हे सगळे नावं या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर आता बघा आय वापरलं तर काय तयार होईल एखादं वाक्य तयार करताना. तर आता वाक्य तुम्ही स्वतः तयार करा. एखादा व्हर्ब घ्या, ज्याप्रमाणे व्हर्ब मी तुम्हाला देतो. प्ले आहे, गिव्ह आहे, टेक आहे, फॉरगिव्ह आहे. तर यासाठी आपल्याला कमीत कमी 1000 वर्ड, किती 1000 वर्ड हे तोंडी पाठ असायला पाहिजे, ज्यांचे अर्थ आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असायला माहीत असायला पाहिजे. तर आता आय जर कधी टाकलं आय, आता तुम्ही एखादा वर्ब घ्या. वर्ब घेतला मी की वॉच. वॉच म्हणजे बघणे. आय वॉच. तर आपण काय काय बघू शकतो. आय वॉच अ मॅच. आय वॉच अ मॅच. झालं तयार वाक्य. मी काय घेतलं, फक्त या ठिकाणचा एक सब्जेक्ट घेतला, तो सब्जेक्टच्या जागी ऍड केला. हे सगळे सब्जेक्ट आहे. हे सगळे सब्जेक्ट आहे. या सगळ्यांना सब्जेक्ट असं म्हणतात. वर्ब असंख्य आहे. वर्ब इतके वर्ब आहे की जे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये बसू शकत नाही, इतके सारे वर्ब आहे. पण जास्तीत जास्त 5 ते 10,000 वर्ब आपल्याला माहिती पाहिजे. सध्या तात्पुरते बेसिक आपल्याला 1000 वर्ब माहित पाहिजे. तेव्हाच आपण वाक्य तयार करू शकतो, एखाद्याचं संभाषण ऐकू शकतो किंवा एखाद्याकडे संभाषण कन्व्हर्सेशन आपण करू शकतो. हळूहळू आपण ते क्लासेसमध्ये बघणार आहोत. तर आय वॉच अ मॅच. तर मग यू वॉच अ मॅच, वी वॉच अ मॅच, दे वॉच अ मॅच, ही वॉचेस अ मॅच, शी वॉचेस अ मॅच, इट वॉचेस अ मॅच आणि ऋतू वॉचेस अ मॅच. आता तुम्हाला समजलं असेल की यामध्ये कोणत्याही प्रकारचा यस मी लावून नाही राहिलो क्रियापदाला, पण यामध्ये मी क्रियापदाला यस लावून राहिलो. ज्याप्रमाणे आय प्ले, यू प्ले, वी प्ले, दे प्ले. आम्ही खेळतो, तू खेळतो, ते खेळतात आणि आपण खेळतो. पण यामध्ये मी काय म्हणेल, ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज, ऋतू प्लेज. तर PLAYS का बरं लावून राहिलो, त्याला मी सफिक्स का बरं लावून राहिलो, कारण की हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला नियम आपल्या समोर आलेला आहे. तो नियम हा आहे की जेव्हा जेव्हा हा टेन्स बोलताना आपल्याला किंवा लिहिताना या ठिकाणी एक अशा प्रकारचं हे दिलेलं आहे, काय म्हणतो आपण, कंडिशन टाकलेली आहे की सब्जेक्ट जर कधी एक वचनी असेल, एक वचनी जर कधी असेल, आय आणि यू सोडून, आय आणि यू सोडून, म्हणजे आता या साईडचं तुम्ही पूर्णच्या पूर्ण विसरून जा. आय आणि यू सोडून तुम्ही हे विसरून जा. आणि या ठिकाणी हे जे बाकीचे आहे या सगळ्या सब्जेक्ट साठी आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही वर्बच्या पुढे आपल्याला यस लावावा लागेल. म्हणजे व्ही यस असं करावं लागेल. यस म्हणजे काय, तर वर्ब जर कधी प्ले असेल तर याच्या पुढे यस लावावा लागतो. यापैकी कोणताही जर कधी मी वर्ब घेतला तर तुम्हाला प्ले एक वर्ब झाला कोणत्याही, जसा गिव्ह गिव्स, टेक टेक्स, फॉरगिव्ह फॉरगिव्स, वॉच वॉचेस, लिसन लिसन्स, प्ले प्लेस. त्यानंतर आपण ॲबंडन ॲबंडन्स असं म्हणावं लागेल. त्यानंतर स्विम स्विम्स. तर प्रत्येक याच्या पुढे जेव्हा तुम्ही हा सब्जेक्ट घेसाल, यापैकी कोणताही एक सब्जेक्ट घेसाल, तेव्हा त्याच्या पुढे आपल्याला व्ही यस म्हणजे वर्बच्या नंतर यसचा समावेश करावा लागेल. ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला लिहून देतो. फक्त याचं सूत्र काय तयार होईल मग, तर सब्जेक्ट ही शी किंवा आपलं नाव किंवा इतराचं नाव यस प्लस V1 यस प्लस ऑब्जेक्ट. झालं का? एकदम इझी टेन्स आहे. फक्त वापरायच्या वेळेस प्रॉब्लेम मध्ये आपण कधी कधी येऊ शकतो, कारण की हा नियम लक्षात ठेवणं कठीण आहे. तर लक्षात ठेवायचं हे सगळे एक वचन आहे. आय आणि आय यू हे दोन सोडून या ठिकाणी बाकीचे जे काही एक वचन येतात त्यांच्यामुळे आपल्याला काय लावावा लागतो,
तर व्हीच्या पुढे आपल्याला यस लावा लागतो. म्हणजे या ठिकाणी उदाहरण दिलं प्लेज, आणि दुसरं उदाहरण मी घेतो या ठिकाणी गिव्स. दुसरं उदाहरण घेतलं मी गिव्स. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणत्या प्रकारचे वाक्य या ठिकाणी तयार होतील. तर म्हणून हा एक अपवाद सोडला तर बाकी सिंपल टेन्स हा अतिशय सिंपल आहे. इट इज रिअली इझी. आणि त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला हा टेन्स शिकवलेला आहे. का बरं शिकवला? कारण की याचा खूप वेळा वापर होतो तुमच्या डेली लाईफ मध्ये. आता सूर्य एक वचन आहे तेव्हा त्याला वापरावंच लागेल. या ठिकाणी कोणची गोष्ट असो, ऋतूच्या जागी तिला घ्यायचं. ताजमहल असली तरी ती वस्तू या ठिकाणी घ्यायची. नैसर्गिक वस्तू असली तरी या ठिकाणी घ्यायचं. माझं नाव असेल, मोबाईल असेल, मोबाईलची कंपनी असेल, कोणतंही वैयक्तिक नाव असेल ते हे या ठिकाणी घ्यायचं. कारण की ते एक वचन आहे. आय आणि यू ते नाही आहे किंवा अनेक वचन ते नाही आहे. त्यामुळे त्याच्या वर्बच्या पुढे यस हा शब्द लागेलच. हा शब्द लागेल. जर कधी विराट कोहली क्रिकेट खेळतो तर आपण म्हणू की विराट कोहली प्लेज क्रिकेट. जर कधी आपण फुटबॉलचं उदाहरण झालं, मला काही जास्त फुटबॉल बद्दल माहित नाही, पण आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो किंवा सायना नेहवालचं उदाहरण घेऊ. सायना नेहवाल प्लेज बॅडमिंटन. त्यानंतर सानिया मिर्झा प्लेज टेनिस. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे एक वचन आलं यामध्ये तर आपल्याला काय वापरावं लागेल? आपल्याला व्हर्बच्या पुढे यस हे सफिक्स वापरावं लागेल. ते का बरं वापरायचं या खोलात आपल्याला जायचं नाही. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की अरे हे या एकवचनाच्या पुढे आपल्याला जो व्हर्ब येईल त्याच्या पुढे यस लावून द्यायचा आहे. इतर काही लावायची तुम्हाला गरज नाही. ज्याप्रमाणे प्लेज, गिव्स या ठिकाणी काय लावायचं आहे? यस हा प्रत्यय तुम्हाला लावायचा आहे. हा बेसिक क्लास आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साठीचा. हा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आणि मला असं वाटतंय की तुमचं 100% पैकी कमीत कमी 50% आपण ज्याला म्हणतो किंवा 50 आउट ऑफ 100 तुमचं समाधान झालेलं असावं असं मला वाटते. तर आता तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. जे काही तुम्हाला आठवेल ते लिहून काढा, एका कागदावर लिहून काढा. त्यानंतर त्यातून अर्थ शोधा. त्यानंतर एका 1000 किंवा सध्या पुरते 100 वर्डची लिस्ट काढा. क्रियापदांची लिस्ट काढा. नेटवरून काढा किंवा पुस्तकातून शोधून काढा. ते लिहून काढा. त्यातले 5-10 पाठ करा. त्यापासून वर्ड फॉर्मेशन करा. या रूलनुसार, या फॉर्म्युल्यानुसार की सब्जेक्ट प्लस V1 किंवा V1 प्लस यस प्लस ऑब्जेक्ट. कधी कधी या ठिकाणी यस सुद्धा लागतो. कधी कधी या ठिकाणी यसचा सुद्धा समावेश होतो. पण मला सध्या या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युज करायचं नाही. मी यावर पुन्हा एक क्लास घेईल जो ऍडव्हान्स लेवलचा क्लास असेल. तेव्हा आपण याची ओळख करून घेतलेली आहे. आता ऍडव्हान्स लेवलवर जायची गरज आहे, पण त्याआधी तुम्हाला प्रॅक्टिसची सुद्धा गरज आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगून राहिलो की हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आय यू सोडून बाकीच्या सगळ्या एक वचनी नामामध्ये किंवा प्रोनाउन मध्ये सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय वापरावं लागेल? पुढे V1 प्लस यस हा वापरावा लागेल मसुदा. आणि प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे पुढे येणारा एखादं कर्म. ज्याप्रमाणे मी विकलं, मी काहीतरी विकलं म्हणजे काय? आय सेल. मग काय? अ मोबाईल, अ TV सेट, अ बुक, अ डेस्क, अ चेअर, माय हाऊस, माय बाईक. हे सगळे काय झाले? तर हे ऑब्जेक्ट झाले, हे कर्म झाले. तर त्यामुळे या ठिकाणी हा फॉर्म्युला पहिल्या सिंपल प्रेझेंटसाठी लक्षात ठेवा कायमचा. जीवनभर कुठेही गेले तर हा तुम्हाला बदलायचं काम नाही. स्पष्ट मराठीतून मी तुम्हाला शिकवलेलं आहे. इंग्लिश लँग्वेज 10% यूज केलेलं नाही मी. त्यामुळे कदाचित तुमच्या लक्षात आलेलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तो टाका. पुढचा टेन्स आपण घेणार आहोत कंटिन्युअस टेन्स, पण यामध्ये मी तो पूर्ण करणार नाही. तर पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो ऑन करणार आहे. त्यामुळे तोपर्यंत गुड बाय. परीक्षेची चांगली तयारी करा आणि बेस्ट ऑफ लक. आणि याची सुद्धा रिपिटेशन करून ठेवा. हा सुद्धा पुन्हा रिवाइज करत राहा. गुड लक.